कोयकरवाडा गावामध्ये या शेतकरी सरपंच आहेत. यांचा भुईमुग जवळजवळ अर्धा पाऊण एकर भुईमुग आहे. अर्धा एकर भुईमुग आहे. त्याची अक्षरशः पाण्यात पोहतोय. त्या सगळं याला कर आले आहेत. त्याच्यामुळे यांची कमीत कमी लाखाची नुकसान झाली आहे. पंचनामा केलाय का? नाही केला. आज येतो म्हणलेत ना. आज जर नाही कोणी म्हणले तुम्हाला येतो म्हणलेत ना. जर नाही आलेलं पंचनामा करा मला सांगा. मी तुमचा आज किंवा उद्या पंचनामा करून देतो. चालतंय ना. आणि तुम्हाला पैसे मिळेपर्यंत मी तुम्हाला सहकार्य करतो. चालतंय. फक्त मला माहिती द्या. तसेच आमदार रोहित पवार साहेब, तुम्ही असं 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं शेतकऱ्याच्या चलत अशा अडचणीमधून चलत जाऊन तुम्ही अशा बातम्या केल्या पाहिजेत. तुम्ही काय करता, एखाद्या हायवे रोडच्या डांबरीच्या कडेला खेटून कडेला असं नावटंगी करतात. त्याच्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो, शेतकऱ्याचा असं तुम्ही बांधव जा. लोकांना सहकार्य करा, लोकांना मदत करा, लोकांना धीर द्या. त्याच्यामुळे मी रोज पाऊस उघाड्यापासून रोज कर्जत जामखेड तालुक्यामध्ये रोज शेतकऱ्यांच्या बांधव आहे. उघावल्या मावळ्या मी रोज शेतकऱ्यांच्या बांधव फिरत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतो, त्यांना धीर देतो. मदत करण्यापेक्षा धीर देणं 100% महत्वाचं आहे. काही शेतकरी डोकं धरून बसले आहेत. मला म्हणे काका आता आम्ही काय करायचं, आमचं सगळं कांदा गेला, भुईमुग गेला, आज साऱ्या वावरात पाणी, आता वावर पेरता सुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आम्हाला सरकारने कमीत कमी जे काय असेल ते आमचा परपंच चालण्यासाठी आम्हाला सरकारने मदत द्यावी. तसेच राम शिंदे साहेबांनी सर्व शेतकऱ्यांवर त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे. सर्व अधिकाऱ्यांना सर्वांचे शेतकऱ्यांचे पंचनामा करायचे त्यांनी आदेश दिले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं काका तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधवच्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या. तुम्ही रोहित पवार सारखं करू नका. पुढे डांबरीच्या कडेला गाडी लावायची, गाड्याचा चाफा आणायचा, एक डांबरीच्या कडेला हिडू काढायचा, ही आमची शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला सांगतो. या असं बांधव जा. ठीक आहे, ठीक आहे. राहा किती लांब चला आपण इकडे 1 किलोमीटर चला जागा नाही. इकडे सर पाणी सरा चिखोल, कुणी इकडे काय मिळणार, कुठे काय मिळणार. बैलगाडी कसं आणता चिखल तुम्ही इकडे कसं आणते बैलगाडी कशी कुठून आणली? कसं आणू चिखोल बोलतोय व्याघ्र परिस्थिती राव. आता बघा की किती हे बैल काढ ना यात गुडघे इतकं फसतंय काका. कसं काय करायचं गरिबांनी. त्याच्यामुळे मी रोहित पवार यांना सांगतो तुम्ही ज्या शेतकऱ्याच्या बांधव जा, पण मला वाटतं तुम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या बांधव जा. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे. आम्ही पडलो आहे तरी मी रोज शेतकऱ्यांच्या रातून दिवस बांधव आहे. कधी फोन करा, कुणी फोन करा, लगेच काम अर्जंट करतो. बघतो माझ्याकडे चालत नाही, लगेच काम करतो. त्याच्यामुळे मी अधिकाऱ्यांना सांगतो ज्या शेतकऱ्याचा फोन येईल त्या शेतकऱ्याचे अर्जंट पंचनामे झाले पाहिजेत. नाही पंचनामे झाले तर तुम्हाला एक तर लांब तुमची बदली केली जाईल, नाहीतर सस्पेंड केले जाईल. तुम्हाला शेतकऱ्यांचं पंचनामा करण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये पगार आहे. आम्हाला डेखळं नाही, रुपये पगार नाही, कुठं काही नाही. असंच आम्ही बोंबडे फिरतोय, कुणीकडे इरपळ असं आम्ही फिरतो. मग तुम्हाला पगार असेल तुम्ही बांधव का येत नाही तर असं तुम्हाला माझा सवाल आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, सत्यमेव जयते.